जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या अर्हन स्टडी फॉरममध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विभाग पद भरती जी आहे तुम्ही याचा पाठ झालेला आहात। तुम्ही विविध पदांसाठी फॉर्म भरले होते। विविध पदांचा वेगवेगळा रिझल्ट जो आहे तो त्यांनी पब्लिश करायला सुरुवात केली होती। अजून काही पदांचा निकाल जो आहे तो जाहीर झाला आहे। 3 पदांचा जो निकाल आहे तो जाहीर झालेला आहे। कोणकोणते पद आहेत, कोणता विभाग आहे, ते संपूर्ण जे आपण डिस्कशन आपण या व्हिडिओमार्फत करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच पद्धतीच्या अपडेट्स आहेत ते तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील। तर विद्यार्थी मित्रांनो, 14 तारीख म्हणजे काल जे आहे ते 3 पदांचा गुणवत्ता यादी जी आहे ती जाहीर झालेली आहे। कोणकोणते ते 3 पद आहेत ते अगोदर आपण पाहूयात आणि त्याचा कट ऑफ टॉपर किती कसा आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तुम्ही जर त्या डिपार्टमेंटमध्ये त्या विभागामध्ये जर फॉर्म भरला असेल तर लवकर आपलं नाव चेक करा, तुम्हाला किती मार्क्स मिळाले किंवा तुमचे सिलेक्शनचे चान्सेस आहेत का ते चेक करून घ्यायचं आहे। चला विद्यार्थ्यांनो, मग आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूयात आणि आपण जो महत्त्वाचा आहे ते म्हणजे काय तर ते 3 पद कोणकोणते आहेत ते अगोदर आपण पाहणार आहोत। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण वेबसाईटवर येतो तेव्हा तुम्हाला वेबसाईटवर दिसत असेल की नागपूर लघु टंकलेखन गुणवत्ता यादी, आयुक्तालय निम्न श्रेणी लघुलेखन गुणवत्ता यादी, आयुक्तालय उच्च श्रेणी लघुलेखन गुणवत्ता यादी, या 3 पदांचा जो आहे तो निकाल लागलेला आहे। आता त्या 3 पदांमध्ये टॉपर काय आहे, कसा आहे ते आपण पाहणार आहोत। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथे दिसत असेल आदिवासी विभाग भरती 2024 14 तारखेला जो आहे तो निकाल लागलेला आहे। हा जो आहे तो नाशिक विभागातला आहे। हे बघा 5/10/2024 रोजी आदिवासी विभागातील 17 पदनामांच्या एकूण 611 रिक्त पद भरतीसाठी सरळ सेवा जाहिरात पद्धतीने जी प्रसिद्ध आहे जाहिरात ती करण्यात आली होती। निम्न श्रेणी लघुलेखन या संवर्गातील लेखी परीक्षा IBPS मार्फत 16 जानेवारी 2025ला जी आहे ती घेण्यात आली होती। आयुक्त आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य नाशिक यांच्या स्तरावरील निम्न श्रेणी लघुलेखन जे आहे त्याच्यासाठी 45% जे गुण आहेत ते मिनिमम तुम्हाला मिळालेच पाहिजे, तरच तुमचं नाव जे आहे ते सिलेक्शन यादीमध्ये कन्सिडर केलं जाणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकतात की बघा मी झूम करतो, त्यामध्ये तुम्ही पाहू शकतात विद्यार्थ्यांना कसे मार्क्स मिळाले आहेत। 100 पैकी विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत। विद्यार्थ्यांना 88, 90, 85 असे मार्क्स जे आहेत ते इथं तुम्हाला दिसत असतील, म्हणजे विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स जे आहेत ते इथं आलेले आहेत। चला विद्यार्थ्यांनो, आता मी तुम्हाला जी आहे दुसरी जी यादी आहे ती म्हणजे काय ही तुम्हाला मी दाखवली की आयुक्तालय नाशिक स्टेनोग्राफर जे आहे त्याची मी ही तुम्हाला यादी दाखवली। आता आपण दुसरी यादी पाहूयात। विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकतात ते म्हणजे काय तर आपण अगोदर निम्न श्रेणी लघुलेखन पाहिली, आता इथं उच्च श्रेणी लघुलेखन जे आहे त्याचा निकाल आहे तो सुद्धा नाशिकचाच आहे। आयुक्त आदिवासी विभाग महाराष्ट्र राज्य इथे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 45% गुण जे आहे ते मॅन्डेटरी असणार आहेत। आता इथं सुद्धा टॉपर तुम्ही पाहू शकतात किंवा विद्यार्थ्यांना कसे मार्क्स आहेत ते आपण थोडा आढावा घेऊयात। इथं सुद्धा विद्यार्थ्यांनो 89, 90 असे 91 असे मार्क जे आहेत ते विद्यार्थ्यांना पडताना दिसत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तिसरी जी आहे ते नागपूरची आहे। नागपूर विभागात ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांच्यासाठी आहे। आता इथं पाहू शकतात विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लघु टंकलेखन जे आहे अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर विभागातील लघु टंकलेखन यासाठी सुद्धा 45% गुण जे आहेत ते मॅन्डेटरी आहेत। आता इथं आपण पाहूयात की विद्यार्थ्यांना कसे मार्क्स आहेत। हा सुद्धा 100 पैकी गुणांचा होता, त्यामध्ये विद्यार्थ्यांना टोटल आउट ऑफ जे आहेत ते टोटल आउट ऑफ इथं तुम्हाला 102, 100, 90, 86 असे मार्क जे आहेत ते इथं तुम्हाला मिळताना दिसत आहेत। तुम्ही पूर्ण लिस्ट पाहू शकतात। काही विद्यार्थ्यांना टॉपर जो आहे तो जास्तही असू शकतो, पण इथं आपल्याला 80, 85 एवढं जे आहे ते मार्क दिसत आहे। चला विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुमची रजा घेतो। जय हिंद। जर काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकतात। ही जी लिस्ट आहे ही मी तुम्हाला टेलिग्रामवर जी आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहे। चला विद्यार्थ्यांना, आता तुमची रजा घेतो। जय हिंद।